जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर फेज 2 संदर्भात जो काही टप्पा 2 आहे तर त्याचं जे काही प्रेफरन्स जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात जी काही सुविधा आहे तर ती सुविधा आजच्या दिवसाला म्हणजे लास्ट डेट सध्या असणार आहे 8 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत। तर ज्या उमेदवारांनी अजूनही सध्या प्रेफरन्स सध्या बघा लॉक केले नसेल तर त्यांनी लॉक करून घ्या, आणि ज्या उमेदवारांचे प्रेफरन्स सध्या बघा लॉक झाले असेल तर त्यांनी 2 ते 3 गोष्टी सध्या बघा चेक करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही प्रक्रियेमधून सध्या बघा तुम्ही बाद नाही होणार, बरोबर। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा या स्क्रीनवर तुम्हाला दिसते की 8/5/2025 ला रात्री या ठिकाणी 12 वाजेपर्यंत संपूर्ण जी प्रक्रिया असेल जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात तर ती सध्या करून घ्यायची आहे। तर बाकी उमेदवारांचं जे प्रश्न होते की सध्या बघा या ठिकाणी आपल्याला नवीन जाहिराती ज्या आहे तर त्या नवीन जाहिराती सध्या जनरेट झालेल्या आहे, बरोबर। तर त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारच्या सध्या बघा ज्या जाहिराती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन सध्या आलेले आहे। तर त्याच्यासाठी जी काही सूचना होती की जे सध्या उमेदवार त्या जाहिरातीमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी पुन्हा जे प्रेफरन्स सध्या तुम्ही ऑलरेडी लॉक केलेले आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा तुम्हाला अनलॉक करून संपूर्ण प्रेफरन्स डिलीट करायचे आहे, आणि डिलीट केल्यानंतर पुन्हा प्रेफरन्स सध्या बघा जनरेट करून सध्या जे प्रेफरन्स आहे तर ते पुन्हा जनरेट करून तुम्हाला असाइन करून परत लॉक करायचे आहे। तर अशा पद्धतीने सूचना होती। परंतु बरेच उमेदवार जो प्रश्न होता की सध्या या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूमध्ये फक्त आम्ही विदाउट इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्स आहे तर तेच फक्त बघा या ठिकाणी लॉक करू, कारण विदाउट इंटरव्ह्यूचे ज्या नवीन जाहिराती आहे त्याच्यामध्ये कमी जाहिराती होत्या, जवळपास 3 ते 4 जाहिराती जिल्हा परिषदच्या सध्या बघा आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहे। तर बऱ्याच उमेदवारांनी फक्त विदाउट इंटरव्ह्यूच्या नवीन आलेल्या फक्त या ठिकाणी ज्या 3 ते 4 जाहिराती वेकेन्सी आहे तर त्याच फक्त त्या ठिकाणी जे लॉक असेल तर त्या लॉक सध्या बघा पुन्हा जी काही प्रक्रिया असेल आधी झालेले लॉक जे प्रेफरन्स आहे तर ते अनलॉक करून पुन्हा नव्याने जनरेट करून सध्या जे जाहिराती आहे तर तेच केलेले आहे। परंतु विदाउट इंटरव्ह्यूमध्ये भरपूर उमेदवारांना सध्या बघा जे काही प्रेफरन्स आहे तर ते 400-500 अशा पद्धतीने संस्थेच्या जाहिराती आल्या आहे। तर आता जो काही मुद्दा होता की जे आता 400-500 प्रेफरन्स ऑलरेडी सध्या बघा या ठिकाणी जनरेट झालेले आहे आणि ते त्या ठिकाणी असाइन देखील केलेले आहे। परंतु ह्याच्यामध्ये आता जर हे जर प्रेफरन्स सध्या बघा तुम्हाला डिलीट करून पुन्हा नव्याने जर जनरेट करायचं असेल आणि ह्याच्यामध्ये जर पुन्हा बघा जे काही प्रेफरन्स असाइन करायचं असेल तर त्याच्यासाठी बराचसा कालावधी सध्या बघा त्या ठिकाणी लागत आहे। तर बरेच उमेदवारांनी जे नव्याने आलेल्या जाहिराती आहे 50 ते 60 जाहिराती तर ते प्रेफरन्स सध्या बघा त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला द्यायचे आहे किंवा नाही अशा पद्धतीने प्रश्न देखील होते। तर ज्या उमेदवारांना सध्या बघा ज्या नवीन आलेल्या जाहिराती आहे तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इच्छुक नसाल तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी जी सूचना आहे तर ती सूचना सध्या आलेली होती। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात पॉईंट नंबर 2 मध्ये त्या अनुषंगाने संपूर्ण क्लिअर सध्या बघा इथं सांगितलेलं आहे। तर ह्याच्यात काय आहे की 5/5/2025 रोजी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील पदासाठी जे उमेदवार इच्छुक नसतील त्यांनी दिनांक 25/4/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केलेले असतील अशा उमेदवारांनी आता कोणत्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी करू नये अशा पद्धतीने सूचना होती। जर तुम्ही नवीन आलेल्या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला प्रेफरन्स सध्या बघा द्यायचे नसेल तर आधी तुम्ही लॉक केलेले असेल तर ते लॉक केलेले प्रेफरन्स सध्या तशाच पद्धतीने राहू द्या। कोणत्याही प्रकारची सध्या तुम्हाला या ठिकाणी कार्यवाही करता त्या ठिकाणी बघा तुम्ही इच्छुक नसाल तर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी करू नये, बरोबर। तर त्यासाठी ही एक सूचना होती। तसंच बघा 3 नंबरमध्ये काय सांगितलं की तथापि उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव या ठिकाणी बघा ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे की उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक केले असतील तर ते पुन्हा लॉक करणे आवश्यक असणार आहे, अन्यथा अनलॉक केलेले प्राधान्यक्रमाचा पुढील कार्यवाहीसाठी विचार होणार नाही याची सर्व उमेदवारांनी गांभीर्याने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। म्हणजे तुम्ही जर समजा या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स तुमच्या चुकीने सध्या या ठिकाणी अनलॉक झाले असेल आणि तुम्ही पुन्हा त्याची प्रोसेस आहे लॉक करण्यासंदर्भात ती जर तुम्ही केली नसेल तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी तुम्हाला जी काही पुढील प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमधून तुम्ही त्या ठिकाणी बाद होणार। म्हणून इथं जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स तुमचे लॉक झाले आहे किंवा नाही तर हे सर्वात आधी तुम्ही एकदा लॉग इन करून सध्या बघा एकदा चेक करून घ्या। आता चेक करत असताना
जी काही सध्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जो काही डॅशबोर्ड आहे तर तो डॅशबोर्ड सध्या बघा ओपन होणार आहे, बरोबर. आता लॉग इन करायचं मागे तुम्हाला बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सांगितलं आहे, ज्यांना OTP सध्या येत नाही, बरोबर. OTPची प्रॉब्लेम भरपूर उमेदवारांना सध्या होती. तर ज्या उमेदवारांना OTP येत नाही तर त्यांच्यासाठी जो काही ह्या ठिकाणी नवीन विंडो आहे, म्हणजे मोबाईलमध्ये जर तुम्ही ओपन करत असाल तर अशा पद्धतीने बघा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये इथं राईट साईडला 3 डॉट असतात. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो काही टॅब आहे तर हा टॅब सध्या बघा इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर ह्या टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन टॅब जो आहे प्रायव्हेट टॅब तो ओपन होतो. ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती सध्या बघा इथं ओपन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बघा तुम्हाला समस्या जी आहे OTPची जाणवणार नाही. तर ह्याच्यात लॉग इन केलं तर तुम्हाला जे OTP असेल तर तो OTP सध्या बघा त्या ठिकाणी येत आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या नवीन विंडो आहे तर ह्याच्यामध्ये लॉग इन करा. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही चेक करायचं आहे तर ते चेक म्हणजे ह्या ठिकाणी जो काही ह्या ठिकाणी बघा डॅशबोर्ड आहे तर तो डॅशबोर्ड सर्वांनी चेक करून घ्यायचा आहे. ह्या डॅशबोर्डमध्ये ह्या ठिकाणी बघा जे काही सेल्फ सर्टिफाय संदर्भात ह्या ठिकाणी टेटस आहे तर हे टेटस अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रेफरन्सचा जो काही टेटस आहे, म्हणजे याच्यामध्ये आता विदाऊट इंटरव्ह्यूचा जो प्रेफरन्स दिलेले आहे किंवा नाही त्याचा इथं स्टेटस आहे. तर इथं बघा प्रेफरन्स लॉक्ड, बरोबर. तर इथं लॉक झालेले आपल्याला इथं ह्याच्यावरनं कळत आहे. त्यानंतर इथं विदाऊट इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्स असेल तर ते देखील इथं लॉक्ड असं अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस अशा पद्धतीने दिसत असेल तर बघा तुमचे प्रेफरन्स हे त्या ठिकाणी लॉक झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही इथं समजू शकता. त्यानंतर दुसरं जे आहे तर ह्या ठिकाणी जे काही राईट साईडला बघा 3 टिंब देण्यात आलेले, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ते इथं तुम्हाला अशा पद्धतीने जो काही डॅशबोर्ड आहे तर तो ओपन होतो. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही बघून घ्या. म्हणजे जे काही प्रिंट प्रेफरन्स आहे का, त्यानंतर या ठिकाणी अनलॉक प्रेफरन्स असे 2 स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर ह्याचा अर्थ तुमचे प्रेफरन्स हे 100% बघा लॉक झालेले या ठिकाणी आहे, बरोबर. ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू तर हे जे 2 स्टेटस आहे तर ते एकदा लॉग इन करून फक्त बघा तुम्हाला मध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारची छेडछाड करायची नाही. फक्त लॉग इन करून हा जो काही डॅशबोर्ड आहे तर हा डॅशबोर्ड फक्त चेक करून घ्यायचा आहे तुमच्या स्वतःच्या जे काही कन्फर्म संदर्भात. तर हे काम तुम्ही या ठिकाणी बघा करून घ्या. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाची जी काही माहिती होती तर ती माहिती होती. त्यानंतर जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा तुम्ही डाउनलोड जर केले असेल तर त्या डाउनलोड केलेले प्रेफरन्स जे आहे, कारण इथून तुम्ही जे प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा प्रिंट देखील करू शकतात. आणि ही प्रिंट आहे तर ही प्रिंट व्यवस्थित बघा चेक करून घ्यायची आहे. तर चेक करत असताना अशा पद्धतीची तुमच्याजवळ प्रिंट असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव व्यवस्थित बघा या ठिकाणी प्रिंट झालं आहे का ते एकदा बघून घ्यायचं आहे, बरोबर. इथं डेट असेल, त्यानंतर आलेले जे प्रेफरन्स आहे असाइन केलेले तर ते तुमचे व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आहे, बरोबर. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो काही रेफरन्स देण्यात आले लॉक संदर्भात, तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्सची जी काही डेट आहे त्यानंतर टायमिंग हे व्यवस्थित बघा प्रिंट झाले आहे का ते एकदा बघून घ्या. त्यानंतर इथं तुमचं नाव असणार आहे, बरोबर. सिग्नेचर जी असेल तर ती सिग्नेचर इथं सध्या प्रिंटवर दाखवत नाही, मात्र ऑनलाईन जो काही ॲप्लिकेशन आहे प्रेफरन्स संदर्भात जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये सिग्नेचर दाखवते, परंतु प्रिंट काढल्यावरती इथं सिग्नेचर दाखवत नाही. तर हे देखील एक तुम्ही बघून घ्यायचं आहे. तर हे संपूर्ण डिटेल्स आपले जे काही प्रेफरन्स दिलेले फॉर्म आहे तर ते सध्या बघा तुम्ही एकदा चेक करून घ्या, जेणेकरून पुढील प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडथळा सध्या बघा येणार नाही. तर ह्या 2 ते 3 गोष्टी सध्या आताच्या घडीला तुम्हाला करून घ्यायच्या आहे, बरोबर. आता ज्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचं नवीन जाहिरातीमध्ये प्रेफरन्स सध्या बघा त्यांना द्यायचं नाही, त्या अनुषंगाने इथं सूचना होती, त्यांनी कोणतीही कार्यवाही करू नये. परंतु प्रेफरन्स आपले सध्या लॉक आहे की अनलॉक आहे ते सध्या तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर सर्वांचं प्रेफरन्स सध्या बघा लॉक झालेले ह्या ठिकाणी पाहिजे, बरोबर. तर ते लॉक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जो डॅशबोर्ड आहे तर ह्या डॅशबोर्डवरनं तुम्हाला कळणार आहे. इथं प्रेफरन्स लॉक, बरोबर. त्यानंतर इथं प्रेफरन्स लॉक दोघे प्रकारचे विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू आणि सेल्फ सर्टिफाय हा स्टेटस तुमचा अशा पद्धतीने येणं महत्त्वाचं आहे. इथं जर तुमचे प्रेफरन्स सध्या बघा अनलॉक असेल तरी तुम्हाला इथं सध्या दिसून जाईल. तर हे एकदा व्यवस्थित लॉग इन करून आपल्या मोबाईलमधून तुम्ही बघून कन्फर्म हे करू शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. काय अजून तुमच्या समस्या असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.